नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत जाता असताना ही जी कविता आहे स्थूल वाचन. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची ही कविता आहे. आपण याच्या खालचा स्वाध्याय पाहू आणि भाषांतर म्हणजे याचा जर कवितेचं जे भावार्थ आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक पाठवलेली आहे. तुम्ही पहा. प्रश्न पहिला आहे कृती. तुम्हाला समजलेली कवितेतील जी सूर्याची भूमिका आहे ती स्पष्ट करा. दररोज नित्य नेमाने सूर्य उगवतो. सर्व जगाला, सर्व सृष्टीला, चराचराला प्रकाश देतो, ऊर्जा देतो, चैतन्य देतो. पृथ्वीला तेज बहाल करण्याचे कार्य तो अविरतपणे पार पाडतो. तो जेव्हा मावळायला जातो, तेव्हा त्याच्या मनात एक खंत कायम उद्भवते, की मी गेल्यावर या धरतीची काळजी कोण घेईल? पृथ्वी सारी अंधारात बुडेल, तेव्हा तिला माझ्यासारखे कोण उजळेल? या विचाराने सूर्याचे डोळे पाणावतात. गुरुदेव टागोरांनी या कवितेत सूर्याचे पृथ्वीवर असलेले निर्व्याज प्रेम आर्त शब्दात व्यक्त केले आहे. या कवितेतून सूर्याची आईच्या प्रेमळपणाची व मायेची भूमिका या कवितेद्वारे प्रकट केली आहे. पुढचा प्रश्न आहे, पंथीच्या उदाहरणातून कवितेत व्यक्त झालेला जो विचार आहे तो स्पष्ट करा. जाता असताना या रवींद्रनाथ टागोरांची बंगाली जी कविता आहे त्यात श्यामला कुलकर्णी यांनी रूपांतर केलेलं आहे. सूर्य व पंथी ही तेजाची दोन प्रतीक मांडलेली आहेत. सूर्य दिवसभर पृथ्वीला ऊर्जा देतो, चैतन्य बहाल करतो, परंतु अस्ताला जाताना मनोमन खंतावतो की माझ्या मागे या पृथ्वीला प्रकाश कोण देईल? अशा वेळी एक छोटी पंथी पुढे येते आणि ती सूर्याला म्हणते की मला जमेल तशी या पृथ्वीला मी उजळीत ठेवीन. पंथीच्या या उदाहरणातून असा संदेश मिळतो की सत्कार्य ज्याचे त्याने कोतीप्रमाणे करीत राहावे. सेवा करण्याचा आपला वाटा उचलावा. मनापासून केलेले कार्य मोठे किंवा छोटे ठरत नाही. अंधारामध्येही प्रकाश देण्याची शक्ती छोट्या पंथीतही असते. तिनेही उजेड देण्याचा वसा अंगीकारला आहे, असे त्यांनी पंथीचे उदाहरण जो आहे ते कवितेत व्यक्त केला आहे. पुढचा आहे तिसरा. सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या ज्या भावभावना आहेत त्या शब्दबद्ध करा. तर सूर्य उगवतो तेव्हा मानवी जग चैतन्याने रसरसते. मानवाचे जीवन फुलते. मनात कार्य करण्याची जी इच्छा आहे ती जागृत होते. दिवसभर सूर्यप्रकाशात मानवी मन उजळत राहते, परंतु सूर्यास्त होताच मानवी मन कृतार्थाने भरून येते. घरी परतण्याची व कुटुंबात रमण्याची ओढ निर्माण होते. पण त्याचबरोबर दिवस मावळतोय याची मंदशी जी उदासी मनात रेंगाळत राहते. मन काहीसे हळवे होते, कातर होते. प्रियजनांच्या भेटीची हुरहुर मनात दाटून येते. सूर्यास्ताच्या वेळचा तेजोगोल मानवी जगाचा जो निरोप घेतो, माणूसही सूर्याला आर्त निरोप देतो. परंतु पुन्हा उद्या सूर्यदर्शन होणार ही आशा मानवी मनात पल्लवित होतच राहते, असं त्यांनी सूर्यास्ताच्या दर्शनाने जे मनात निर्माण भावना आहेत त्या शब्दबद्ध केल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, कवितेतील सूर्य आणि पंथी या प्रतीकाचा तुम्हाला जो समजलेला अर्थ आहे तो सविस्तर लिहा. सूर्य म्हणजे पृथ्वीचा कर्ता, तिच्यावरच जीवनचक्र चालवणारा, फुलवणारा, चराचराचा निर्माता, प्रचंड शक्तीने प्रतीक. आपण निर्मिलेल्या या पृथ्वीवरच्या जीवनाचे आपल्या अनुपस्थितीत कोणीतरी रक्षण करावे यासाठी मनापासून कळवळून साथ घालणारा तो व्याकुळ जनक किंवा निर्माता आहे असे वाटते. एखाद्याच्या भल्यासाठी, कल्याणासाठी जर विनवणी करायची असेल तर आपण कितीही शक्तिशाली व ताकदवान असू तरी आपल्याला विनम्रता धारण करावी लागते. सामर्थ्याचा अहंकार बाजूला ठेवून दयाभाव व करुणा हृदयात निर्माण करावी लागते. सहृदयता ठेवून काही काम करू लागल्यावर काहीतरी चांगले श्रेयस आपल्या हाती नक्कीच लागते. हे सूर्याच्या प्रतीकातून दिसून येते. त्या उलट पंथी म्हणजे सूर्यासमोर प्रकाशाचा एक छोटासा कवळसा, पण सूर्याच्या विनवणीला उत्तर देण्याचे धाडस ती करते. तिच्यातला आत्मविश्वास तिला बोलण्याची हिंमत देतो. जर इच्छा प्रबळ असली आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामाला सुरुवात केली तर काहीही अशक्य नाही, हे पंथीच्या प्रतीकातून जाणवते. त्याचबरोबर अगदी छोट्या जीवातही जगाला काहीतरी देण्याची, जग सुंदर करण्याची क्षमता असते, हे सुद्धा पंथीच्या प्रतीकातून जाणवते. पुढचा प्रश्न पहा. सूर्य आणि पंथी यांच्यातला जो संवाद आहे तो पहा. तर सूर्य म्हणतोय
की चला माझी मावळायची वेळ झाली, पण एक चिंता लागून राहिलीये, ती माझ्यावर या धरतीला कोण उजळेल माझ्यानंतर. पंती म्हणते प्रणाम सूर्यदेवा. सूर्य म्हणतो कोण ग तू? पंती म्हणते मी पंती आहे. सूर्य सांगतो इथे कशी तू? पंती म्हणते तुमचं बोलणं ऐकलं आणि धावत आले. सूर्य म्हणतो काय काम आहे माझ्याकडे? पंती म्हणते माझं काहीच काम नाही, उरलेलं तुमचं काम मला करायचं आहे, करू का? सूर्य काय करणार ग तू? पंती म्हणते तुम्ही गेल्यावर या धरतीला मी उजळत ठेवीन. सूर्य म्हणतो खरं की काय? तुझा प्रकाश तो केवढा. पंती म्हणते चिमुकला असला तरी प्रकाशच ना. तुमचाच वसा घेतलाय मी. स्वतः जळत दुसऱ्यांना उजेड देणे हे कर्तव्य मानले मी. सूर्य म्हणतो होय रे बाळा, आज मी धन्य झालो, माझा आशीर्वाद आहे तुला. पण ती चरण स्पर्श करते बाबा तुम्हाला. हा जो ही जी कविता आहे रवींद्रनाथ टागोरांची, ती श्यामला कुलकर्णी यांनी भाषांतर केलेलं आहे. या कवितेचं बंगाली भाषेतून त्यांनी मराठी भाषेमध्ये भाषांतर केलं आहे. तर या कवितेचा भावार्थ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलाय, तुम्ही पाहून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये भाषांतर म्हणजे भावार्थ आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहा. हा बोर्डाच्या पेपरला विचारला जातो हा प्रश्न. ठीक आहे. धन्यवाद.